माझं सौभाग्य भाग 21. दुसऱ्या दिवशी सगळ्यांचा निरोप घेऊन ते दोघं घरी परत आले. आल्यावर मधुराच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज आणि आनंद होता. हसणारच. आई वडील आणि माहेरच्यांना भेटून ती सगळंच विसरली होती. आता रोजचं रुटीन सुरू होतं. मधुराचे एक्झाम्स सुरू होणार होते, त्यामुळे ती जोमात अभ्यास करत होती. यावेळी तिला फेल व्हायचं नव्हतं. आशुशी पण आता चांगली ट्युनिंग जमली होती तिची. दोघं जण खोड्या करायचे, भांडणं करायचे आणि काही वेळानी एक व्हायचे. तिला हक्काचा माणूस होता घरात, ज्याला ती फ्रेंड म्हणून सगळं सांगू शकत होती. नील मॅच्युअर्ड होता. तो असं जास्त मस्ती वगैरे करायचा नाही, पण मधुराकडे लक्ष मात्र असायचं त्याचं. विकीने त्यांना तिचा भूतकाळ सांगितला होता. तिच्यासाठी खूपच वाईट वाटलं होतं त्यांनाही. म्हणून ती जास्तीत जास्त खुश कशी राहील याचीच ते काळजी घ्यायचे. मयुरी आणि तिच्या भेटीसाठी प्लॅन बनवला होता त्यांनी. मधुरा, चलावर, आपल्याला माझ्या मित्राच्या मुलीच्या बर्थडेला जायचंय. आज तिला इरा आणि दिला भेटायची खूप इच्छा होती. तिचा पण बर्थडे आजच होता, पण तिला माहित नव्हतं की आज तिला तिची दीदी भेटणार होती. मधू, ही पिंकवाली साडी घाल आणि केस मोकळे सोड. आज माझी बायको सगळ्यात उठून दिसली पाहिजे, नेहमीसारखी. काय झालं? तुला नाही यायचं का? तसं नाही, आवरते ना. तिच्या मनात काय चालू आहे हे त्याला समजत होतं, पण त्याचाही नाईलाज होता. ती आवरून आली. त्याने सांगितलेली पिंक साडी, मोकळा सोडलेला वन साइड पदर, हातात बांगड्या, गळ्यात नाजूक मंगळसूत्र, थोडेसे वर बांधून मोकळे सोडलेले केस, लाईट मेकअप, छोटीशी टिकली आणि सिंदूर. रोजची स्माईल मात्र मिसिंग होती. आज कोणतंही फोटोशूट न करता ती डायरेक्ट जायला निघाली. त्यानेही जास्त काही फोर्स केलं नाही. विकीने तिला मॅच असा लाईट पिंक कलरचा शर्ट घातला होता. रस्त्यात बर्थडे गर्लसाठी खूप सारे गिफ्ट्स घेतले. तिला समजत नव्हतं की इतके गिफ्ट्स का. सोबत त्याने बुकेही घेतला होता. मयुरी दिला तोही पहिल्यांदाच भेटणार होता ना. ते व्हेन्यूवर पोहोचले. हॉटेलमध्ये पार्टी होती. बर्थडे गर्लचं नाव पण इराच होतं. हे बघून ती जास्तच इमोशनल झाली होती. अवी आणि प्राजू पण तिला तिथे भेटले, पण अवी ही सेम ऑफिसमध्ये, म्हणून कदाचित तिथे आला असेल असं म्हणत तिने जास्त विचार केला नाही. काही वेळाने अभी पण आला. का कुणास ठाऊक, आज खूप अस्वस्थ वाटत होतं तिला. मन बेचैन होतं. रेस्टलेस फील करत होती ती. काही मोजक्या आणि घरच्या लोकातच बर्थडे होता. मधुरा, तिथे ना ती बर्थडे गर्लची मम्मी आहे, जा तिला भेटून ये. अहो, तुम्ही पण चला ना, मी नाही ओळखत त्यांना. तू जा, त्या तुला ओळखतात. जा ना बच्चा. प्राजू, तू चल ना सोबत. बार्बी, तू जा, मी काय करू अगं तिथे जाऊन. बरं, जाते. मयुरी पाठमोरी उभी होती. मधुराने तिथे जाऊन तिला हात लावून आवाज दिला. तशी मयुरी पलटली आणि दोघी एकमेकींना बघतच बसल्या. डोळ्यातलं इतक्या वर्षात साठवलेलं पाणी गालावर कधी आलं हे समजलंच नाही. मधुराने पटकन तिला मिठी मारली. दी दी मी खूप 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 मिस केलं तुला. तुला माझी आठवण नाही का ग आली? मला जेव्हा तुझी गरज होती तू आलीच नाहीस. तू मला सोडून नको ना जाऊस. मला तुझी खूप गरज होती ग, खूप जास्त गरज होती. मधुरा हुंदके देऊन रडत होती. परी, पिल्लू, रडू नकोस. मला पण तुझी खूप आठवण येत होती ग. असा एकही दिवस नसेल जेव्हा मला तुझी किंवा घरच्यांची आठवण नाही आली. मला बघू तर दे परी तुला. किती मोठी झालीस परी. लग्न झालं आणि या साडीत, मंगळसूत्रात, या सिंदूरमध्ये तू खरंच खूप सुंदर दिसतेस. माझी छोटीशी परी इतकी मोठी कधी झाली समजलंच नाही मला. तसं मधुराने तिला पुन्हा हक केलं. नाही दी, मी तुझी छोटी परीच आहे. हो परी, तू कितीही मोठी झालीस ना तरी माझी छोटीशी नाजूक परीराणीच राहशील. इकडे त्यांना बघून बाकीचे पण इमोशनल झाले होते. तुझे मिस्टर पण आलेत का? चल त्यांना भेटव ना. विनय, कम हिअर. इरा, कम हनी. मिस्टर? आता विक्रांतला काय सांगायचं? त्याच्या प्रश्नांची काय उत्तरं द्यायची? हा विचार करूनच तिचं अंग थरथरत होतं. घाम फुटत होता. पोटात भीतीने गोळा येत होता. चेहऱ्यावरचा रंग उडून भीती आली होती. त्याचा राग तिच्या चांगलाच परिचयाचा होता.
तिचे पाय तिथेच थांबले गेले. तिला तसं बघून विक्रांत आणि बाकी सगळेजण तिच्या जवळ आले. त्याला असं जवळ येताना पाहून तर तिचं अवसान गळून पडलं होतं. हाय दी, हाय जिजू, मी विक्रांत देशमुख, मधुराचा नवरा. मयुरी मधुरा इतकी देखणी नव्हती, पण मॉडर्न आणि फॅशनेबल होती. थोडीशी गव्हाळ रंगाची, उंचपुरी, चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास असणारच. बिझनेस वुमन होती. तिला एका हाताने जवळ घेऊन त्याने ग्रीट केलं. हॅलो, तुमचे खरंच खूप आभार. म्हणजे सांगू शकत नाही आज किती मोठं गिफ्ट दिलंय तुम्ही. आज इतक्या वर्षांनी माझी परी मला भेटलीये ते फक्त तुमच्यामुळे. मधुरा अजूनही विक्रांतकडेच पाहत होती. त्याने तिला डोळ्यांनी ठीक आहे म्हणून सांगितलं. काय चाललंय ह्याची काहीच पुसटशी कल्पनाही तिला नव्हती. माय प्लेजर. थँक्स विक्रांत, तुम्ही इतका समजूतदारपणा दाखवलात. आमच्यामुळे मधुराला काय काय सहन करावं लागलंय याची कल्पनाही करवत नाही. विनय म्हटला. प्लीज जिजू, असं नका ना बोलू. मधुरा आणि दीदीचा हक्क आहे एकमेकांना भेटायचा. आणि तुमच्यामुळे काही नाही झालंय. प्रेम करणं आणि त्या व्यक्तीबरोबर लग्न करणं हा कधीच गुन्हा असू शकत नाही. तुम्ही आणि दी कोणत्याही गिल्टमध्ये राहू नका. मधुराला तुम्ही कधीही भेटू शकता. आमची कधीच काहीच हरकत नसेल. खरंच तुमचे खूप धन्यवाद. मयुरी म्हटली. मम्मा, what's going on? Why are you crying? And who is he? इरा तर विचारी काय चाललंय हे बघून कन्फ्यूज झाली होती. इरा ही तुझी मावशी आहे आणि हे काका. मी तुला फोटो दाखवला होता की नाही? हो. हाय, आय मीरा. तिचे छोटेसे हात तिने पुढे केले. तसं मधुराने तिला जवळ घेतलं आणि प्रेमाने तिच्या गालावर किस केलं. हाय इरा, मी तुझी मावशी. चला केक कट करूया, सगळे वेट करताय. मग निवांत गप्पा मारू. काय साली साहेब, चालेल ना? विनय मधुराला म्हटला. इरा केक कट करत होती. मधुराच्या डोळ्यात विक्रांतसाठी प्रश्न होते. त्याने तिचे डोळे पुसले, केस नीट केले. घरी गेल्यावर सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो असं सांगून तिला पार्टी एन्जॉय करायला सांगितलं त्याने. इरासोबत मधुरा ही लहान बनली होती. कमी वेळात त्या दोघी एकदम छान मैत्रिणी बनल्या होत्या. विक्रांत तिचे सगळे मुमेंट कॅप्चर करत होता. इरासाठी आणलेले सगळे गिफ्ट्स त्यांनी तिला दिले. सगळे गेल्यावर पण मधुरा आणि मयुरी गप्पा मारत होत्या. इतक्या वर्षांच्या गोष्टी ज्या तिला सांगायच्या होत्या. मयुरीलाही मधुराला चांगला लाईफ पार्टनर मिळाला याचं समाधान वाटत होतं. विक्रांतने दी आणि जिजूला घरी जेवायला इन्व्हाइट केलं होतं. घरी यायला तसा उशीरच झाला होता. सगळे झोपी गेले होते. म्हणून सगळ्यांना उद्या सांगायचं असंच ठरलं. बेडरूममध्ये पण मधुरा विक्रांतकडेच पाहत होती. तिच्या डोळ्यातले प्रश्न पाहून त्यानेच तिला सांगितलं की अभि आणि अविनाशने त्या रात्री त्याला मयुरीबद्दल सांगितलं होतं आणि त्याला काहीही प्रॉब्लेम नाहीये मयुरी आणि विनय जिजूच्या लग्नाचा. त्याने हेही आश्वस्त केलं की त्यांच्यामुळे या दोघांच्या नात्यात काडीचाही फरक पडणार नाही. मधुराचे अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते. त्यांनी तिला प्रेमाने जवळ घेतलं तसं तिला अजूनच रडू फुटलं. सॉरी विक्रांत, मला वाटलं मी जर दीदीबद्दल सांगितलं तर तुम्ही रागवाल. आई बाबांना पप्पांनी नव्हतं सांगितलं म्हणून मी गप्प होते. मला तुम्हाला अंधारात नव्हतं ठेवायचं. पण माझा नाईलाज होता विक्रांत. आय एम सो सॉरी. पप्पांना समजलं असतं तर त्यांनी मला परत गप्प बस. मी काही विचारलंय का? आणि आता तुला कोणी काहीही करू शकत नाही. मारण्याचा तर लांब, हात उगारण्याचा सुद्धा विचार कोणी करू नये. भलेही ते तुझे आई वडील असू देत किंवा दादा. मला मयुरी दी किंवा विनय जिजूचा अभिमानच वाटतो. अगं, त्यांनी प्रेम केलं, लग्न केलं आणि ते निभावतायत. एकमेकांच्या साथीने गोडी गुलाबीने राहतायत. आपल्याला अजून काय पाहिजे? तू या सगळ्या गोष्टींचा विचार करूच नकोस. ते सगळं तू माझ्यावर सोड. फक्त तू खुश राहा. मला अजून काही नकोय. आई बाबांना काय सांगायचं ते मी आणि नील बघून घेऊ. आम्ही सोबत असू तुझ्या नेहमीच. नाउ प्लीज स्माइल. आय कांट सी यू सॅड. यू लुक सो अगली. बघ, तुझं काजळ, मस्करा सगळं स्प्रेड झालंय. ओ नो. व्हॉट विक्रांत, एम आय लुकिंग अगली? जा, मी नाही बोलणार तुमच्याशी. तो तिचं मन डायव्हर्ट करत होता. तिला चिडवत हसवत होता. मी खूप खूप खुश आहे विक्रांत. तुम्ही मला आजवरचं सगळ्यात मोठं आणि प्रिशियस गिफ्ट दिलंय. ती हात लांब करून त्याला सगळ्या फिलिंग्स एक्सप्रेस करत होती. आय लव्ह यू सो मच.
युअर वर्ल्ड्स बेस्ट हजबंड. विक्रांत तिची बडबड ऐकतच बसला होता. बोलता बोलता मध्यरात्री ती झोपी गेली. आई बाबा तसे जुन्या विचारांचे नव्हते, पण मधुराच्या घरच्यांनी इतकी मोठी गोष्ट लपवली म्हणून राग होता त्यांना. विकी, नील आणि आशू त्यांची समजूत काढत होते. मधुरा कोपऱ्यात उभी राहून फक्त ऐकतच होती. नील विक्रांतपेक्षा जास्त सेन्सिबल होता, म्हणून तो जास्त कन्व्हिन्स करत होता. विकी, आम्हाला समजतंय, पण त्यांनी इतकं सगळं लपवलं. आमचा तर विश्वास बसत नाहीये. याचा जाब त्यांना विचारायला हवा. अरे, फसवलंय त्यांनी आपल्याला. आई, जे झालं ते झालं. मयुरी आणि विनय खुश आहेत आणि त्यांना भेटून मधुरा किती खुश आहे बघ ना. आपल्याला तिच्या घरच्यांची काही देणं घेणं नाहीये. आपल्यासाठी मधुरा महत्वाची. तिच्या बहिणीने लव्ह मॅरेज केलंय आणि सुखानी नांदतीये ती. ऍक्च्युली हे मधुराच्या घरच्यांना समजायला हवं की जातपात असं काहीच नसतं. माणुसकी महत्वाची. मुलीच्या सुखापुढे काय पाहिजे आई वडिलांना. मुलाने तिला आनंदी ठेवलं, आयुष्याच्या वळणावर चढउतारात साथ दिली की झालं. मुलाचा पैसा, जात, बरोबरीपेक्षा प्रेम आणि विश्वास पाहिजे. त्यांना समजवायची वेळ येईल तेव्हा परत बोलूच आपण, पण आता मधुराला त्यांना मनमोकळं भेटता यावं म्हणून सांगतोय आम्ही. मयुरी आणि तिच्या नवऱ्याला आपल्या घरी यायची परवानगी द्या. नील म्हणतो, हो मावशी, त्यांनी आपल्याला मधुरा दिलीये, जिच्यात आपल्या सगळ्यांचा जीव आहे. तिला दुखवू नकोस. त्यांचे विचार त्यांच्यापाशी. आपल्याला हा विकीचा बच्चा म्हणजे आपली मधुरा खुश पाहिजे ना, होय ना विक्या? आशू म्हणतो, हो आई, मला या जातीशी काही देणं घेणं नाहीये. ते लोक चांगले आहेत आणि आपण इतके खालच्या विचारांचे नक्कीच नाही. ठीक आहे, आम्हाला काही ऑब्जेक्शन नाही आणि मधुराकडून काही तक्रार पण नाही. तिने आजवर आपली मान खाली जाईल असं काही केलं नाहीये. कधीही स्वतःहून काही मागितलं नाही. आज जर तिला तिची बहीण पाहिजे असेल तर आपण ते नक्कीच देऊ शकतो. काय मधुरा? आई, मधुराकडे शब्द नव्हते. हो, आमची मुलगी खुश की आम्हीही खुश. काय बेटा मधुरा? बाबा म्हटले. तिची कळी खुलली होती. सगळ्यांनी मोठ्या मनाने तिच्या बहिणीला मानानं घरी यायची परवानगी दिली होती. तिने सगळ्यांचे आभार मानले, स्पेशली आई बाबा आणि नीलचे. संध्याकाळी दी, जीजू आणि इरा घरी आले. सगळ्यांनी त्यांना घरच्यांसारखीच वागणूक दिली. आईंनी त्या तिघांसाठी गिफ्ट्स आणले होते, तेही दिले. मयुरी आणि विनयला मधुराचं सासर बघून भरून आलं. कुठेतरी त्यांच्या मनात खंत होती की त्यांच्यामुळे तिचं लाईफ खराब झालं. ती खंत आता मात्र कमी झाली होती. त्या दोघींना आता कधीही बोलता येत होतं, भेटता येत होतं. अभि आणि आवीला पण तिने थँक्यू म्हटलं. ते पचकले नसते तर आज तिला तिची दीदी भेटली नसती. शेवटी मित्रच जास्त कामाला येतात, नाही का? सगळं मस्त चाललं होतं. मधुराचे एक्झाम सुरू झाले होते. बाईक घेऊन जायला तर आईंनी मनाई केली होती. त्यामुळे आशू, विकी आणि नील कोणी ना कोणी नेहमी तिच्या सोबत असायचं. तिचा पेपर होईपर्यंत थांबायचे. अजून 2 पेपरच बाकी होते. विक्रांतला काही अर्जंट कामासाठी 15 दिवस आउट ऑफ इंडिया जायचं होतं. त्यामुळे मधुरा नाराज होती. 1 महिन्यानंतर त्यांची अॅनिव्हर्सरी होती. बच्चा, मी लवकर येईन. प्लीज अशी सॅड नको ना राहूस. अहो, पण माझे पेपर आणि अजून लॉचं पण आहे ना. तुम्ही असे अचानक. काम आहे मधुरा, इंटरनॅशनल कोर्टात केस आहे, त्यामुळे जावंच लागेल. हे बघ, मी असा गेलो आणि असा आलो. आणि तो तुझा गोलूमोलू आहे ना, त्याला रोज रात्री हक करून झोप. मी जवळ असल्याचा फील येईल तुला. हो, समजलं. म्हणून इतका मोठा टेडी दिलात वाटतं मला, असं सोडून जाण्यासाठी. बच्चा, प्लीज असं नको ना बोलूस. मी तुला स्वप्नात पण सोडू शकत नाही. बरं, आता निघू? मी येऊ सोडायला? नको मधू, तू आलीस ना मग मला नाही जाऊ वाटणार. प्लीज चल, मी येतो. काळजी घे आणि एक्झाम्स नीट दे. तिच्या कपाळावर किस करून तो बाहेर जातो. आईबाबांचा आशीर्वाद घेतो. नील आणि आशूला पण भेटतो. ते दोघं असल्यामुळे त्याला तिचं टेन्शन नव्हतं जास्त. तसा तो आधी पण बाहेर टूरवर जायचा, पण आता मधुराला सोडून जावंसच वाटत नव्हतं त्याला. तो बाहेर आलेला, पण काहीतरी विसरलं म्हणून परत रूममध्ये आला. तिला वाटलं की त्याला खरंच काही हवं असेल म्हणून तीही आत आली. ती आत येताच त्याने तिला ओढून भिंतीजवळ नेलं आणि पॅशनेटली किस करू लागला. तिच्यात त्याचा जीव होता. तिला लांब करण्याचा तो विचारही करू शकत नव्हता. या मधल्या काळात फिजिकली नाही, पण मनाने ते दोघं फार जवळ आले होते. श्वास जड होईपर्यंत तो तिला किस करत होता. नंतर तिला लांब करून त्याने मिठीत घेतलं. बाहेर येऊ नकोस,
तुला बघून माझे पाय निघणार नाहीत. आय लव्ह यू बच्चा, असं तिच्या कानात बोलून तो निघूनही गेला. विक्रांतच्या जाण्याने ती अपसेट झाली होती, पण एक्झाम्सवर फोकस करायचा होता. आशू आणि नील तिला काही हवं नको ते सगळं बघायचे, सोडायला जायचे, घ्यायला यायचे. लास्ट पेपर झाला म्हणून रिलॅक्सिंगसाठी सगळे मूव्हीला आले होते. आशू तिकीट काढत होता, आई बाबा बसले होते, नील आणि मधुरा पॉपकॉर्न घेत होते. तिने पंजाबी सूट, केसांची वेणी, छोटं मंगळसूत्र, हातात कडं आणि भांगेत सिंदूर आणि अगदी साधा सिंपल मेकअप केला होता. हातात पॉपकॉर्न आणि कोक होता. ओढणी सावरत असतानाच ती कोणाला तरी धडकली. सॉरी, ते मी, ती घाबरतच म्हणाली. इट्स ओके. मागून पैसे देऊन नील येतच होता. तिला घाबरलेलं पाहून पटकन त्याने तिला ओढणीने कव्हर केलं. वर बघितलं तर त्याच्या ओळखीची होती ती व्यक्ती. त्याने तिला सपशेल इग्नॉर केलं. मधुरा, आर यू ओके? माझी ओढणी अडकली होती तिथे. नील, मागून आवाज आला. तसे दोघंही थांबले. हाय नील. हाय. अरे, तू किती बदललास. साधी ओळखही नाही दाखवलीस आणि करूनही देत नाहीयेस. ती मधुराकडे पाहून म्हणाली. हाय, मी जान्हवी. मधुरा, सो स्वीट, लुकिंग डॅम क्यूट. थँक्स. मधुरा, तू आईबाबांकडे जा, मी येतो. नील, तू लग्न केलंस आणि मला सांगितलं पण नाहीस. किती लहान आहे रे ती. बालविवाह केलास की काय? लुक जान्हवी, तिच्यापासून आणि माझ्यापासून लांब राहा. एवढं बोलून नील निघून गेला. त्याचा मूड अगदी डाऊन झाला होता. नीलदा, कोण होती ती? तिला भेटल्यापासून तुझा चेहरा असा का उदास दिसतोय? मधुरा, आत्ता नको तो विषय. वेळ आली ना की मी तुला सगळं सांगतो, प्लीज. ओके नीलदा. विक्रांतची कमतरता तिला जाणवतच होती. सगळे असले तरी त्याच्याशिवाय तिला कशातच इंटरेस्ट नव्हता. इकडे दिवस असला की तिकडे रात्र असायची, त्यामुळे त्यांचं बोलणंही कमी व्हायचं. पण तरी प्रेम मात्र या दुराव्यामुळे वाढलं होतं. तिला त्याचं नसणं खटकत होतं. आजवर तिने त्याला स्वतःपासून लांब ठेवलं होतं, पण आता तिला स्वतःला आवरणं कठीण झालं होतं. कधी एकदा विक्रांत येतोय असं झालं होतं तिला. तिने पूर्ण मनाची तयारी केली होती आता. त्यांच्यातल्या सगळ्या अडचणीही दूर झाल्या होत्या. ती आता पूर्णपणे विक्रांतची व्हायला तयार होती.